भोंदू अशोक खरात प्रकरणावरून वातावरण तापले असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक भूमिका घेत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले। या निवेदनात असे म्हटले आहे की भोंदू खरात यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असून अनेक महिलांना फसवून त्यांचे शोषण केल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आरोपीला राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप करत संबंधितांना संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी। महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। त्यामुळे पीडित महिलांना तातडीने न्याय मिळावा आणि अशा प्रकरणाच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय राज्यभरात बेकायदेशीर मठ, ट्रस्ट व भोंदूगिरी करणाऱ्या बाबा साधूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समित्या स्थापन कराव्यात, अशी मागणी माकपने केली आहे। अशा समित्यांमार्फत संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे। अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माकपने दिला आहे। या निवेदनावर कॉम्रेड धनाजी जाधव, नूर मोहम्मद बेडकुळे, भरमा कांबळे, भाऊसो कसबे, सदा मलाबादे, संजय टेके, गीता माने व रामचंद्र सौंदत्ते यांच्या सह्या आहेत।